जानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. काल आपण पाहत होतो आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अत्यंत असणारं हे आत्म स्वरूपाचं असणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान कसं आहे, अत्यंत दुर्बोध आहे. म्हणजेच काय, तर सहजासहजी अलग लक्षात की हे जे ज्ञान आहे हे सहज आपल्याला प्राप्त होतं तर असं होऊ शकत नाही. म्हणून अत्यंत याच्यामध्ये काय आहे, सातत्याने सर्व सांगणारा, ऐकणारा, पाहणारा हा सर्वच विषय एकंदरीत जर पाहिला तर अत्यंत आश्चर्यवत आहे. कारण का, हा विषय दुसरा कुठेही आपण पाहत नाही, ऐकत नाही आणि सांगणारा सुद्धा प्रमाणे भेटत नाही. त्यामुळे अत्यंत दुर्बोध असल्यामुळे जे साधक आहे या साधकांच्या दृष्टीने हे सर्वचा सर्व असणारा विषय की ज्यामध्ये सांगणं, बोलणं, ऐकणं सर्व आश्चर्यच आहे. आणि मग शेवटी काय सांगितलं, श्रुत्वाप्येनं न वेद चैव कश्चित्. अशा प्रकारे ऐकून सुद्धा अनेक वर्ष वेदांचा पाठ ऐकून, वेदांताचा पाठ ऐकून सुद्धा श्रुत्वाप्येनं कोणीही काय त्याला वेद न चैव कश्चित् म्हणजे वास्तविक त्याचं जे ज्ञान आहे हे वास्तविक ज्ञान प्राप्त होण्याकरिता कठीण त्याला त्या ठिकाणी जातं. अलग म्हणजे का प्राप्त होत नाही तर त्याचं मूल कारण जर आपण काल पाहत होतो तर मूल कारण म्हणजे असणारं अधिकार संपन्नता. त्याच्यासाठी जो अधिकारी पाहिजे, काय काय त्याच्यामध्ये आचार्यांनी जे सांगितलं तत्वबोधामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गुणांनी युक्त असा असणारा जो अधिकारी, त्या अधिकाऱ्याने काय केलं पाहिजे, तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत्. त्या अशा आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता काय केलं पाहिजे, गुरुकडेच, गुरुग्रहीच गेलं पाहिजे. अलग लक्षात. आणि गुरुग्रही गेल्यानंतर समित्तानि श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जाताना कसं गेलं पाहिजे, शिष्याने सुद्धा. नुसतं शिष्याने जाऊन गुरुग्रही चालायचं नाही. हे सगळी प्रोसेस जी आहे प्रोसेसच्या अनुषंगानेच अलग अलग प्रत्येक गोष्टीमध्ये, गणितामध्ये सुद्धा आपण काय करतो, एखादं गणित सोडवायचं असेल तर त्याचं काय असतो, पहिला आपण तिथं ते सूत्र भरतो, सूत्रामध्ये रक्कम भरतो, रक्कम भरल्यानंतर बरोबर इज इक्वल टू करत 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 खाली येतो आणि खाली आल्यानंतर म्हणतो आपण एक्स इज इक्वल टू इतकं, मग त्याचं आपण उत्तर काढतो. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काय या सगळ्या स्टेप्स ठरलेल्या, जशा पहिली स्टेप काय विवेक, त्यानंतर वैराग्य, त्यानंतर समाधी, षटक संपत्ती, त्यानंतर मुमुक्षुत्व. या जोपर्यंत याच्यामध्ये अधिकारित्व किंवा या गोष्टी त्याला प्राप्त होत नाही, या गोष्टी प्राप्त झाल्यानंतरच त्याने काय करायला पाहिजे, गुरु उपसमा, त्याने गुरुच्या समीप गेलं पाहिजे. अलग उपनयन आपण तिथं आपल्या संस्कारामध्ये आहे, अलग 5वा का किंवा 6वा संस्कार येतो उपनयन. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे, म्हणजे मुंज करणे जे किंवा यज्ञोपवीत जो संस्कार आपण करतो त्याला शास्त्रीय संस्कारित भाषेमध्ये आपण उपनयन संस्कार असं म्हणतो. मग उप म्हणजे 8व्या वर्षी आपण तो संस्कार करतो. अलग म्हणजे आपल्याकडे सर्वत्र अलग लक्षात गुरुग्रही घेऊन जाणे अलग लक्ष ही परंपरा पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे घेऊन जाणे, गुरुच्या जवळ त्याला घेऊन जाणे किंवा गुरुच्या जवळ जाऊन त्या गुरूंच्या असणारा आश्रम, गुरुकुल जे काय असेल तिथं जाऊन त्याला सोडून देणे विद्या प्राप्तीसाठी. आणि मग त्याला पाहिजे त्या अनुषंगाने तो विद्या प्राप्त करत राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर कसं जायचं, मग त्याने समित्तानिही सांगितलं. शिष्याने जाण्यासाठी कसं पाहिजे, शिष्य नुसताच गेला नाही पाहिजे. अलग अलग श्वेतकेतूची आपण सारखी गोष्ट पाहतो. श्वेतकेतून काय केलं, तसाच गेला. अनुचानवानी स्तब्ध एवायम, स्तब्ध होऊन अत्यंत अहंकाराने युक्त गेला गुरुकडे. मग गुरुनी काय केलं, गुरुनी काहीच सांगितलं नाही, फक्त लौकिक विद्या तत्रापरा अपरा विद्याच्या 2 प्रकारच्या विद्या सांगितल्या, एक पराविद्या आणि अपराविद्या त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे जे अपराविद्या आहे तिथंच फक्त उपदेश केला. पराविद्या या एकाक्षर ब्रह्म इति अधिगम्यते, ज्याने एकाक्षर ब्रह्मचा ज्ञान प्राप्त करून देते ती विद्या म्हणजे पराविद्या.
म्हणजे अशी जी पराविद्या आहे ती प्राप्त करण्यासाठी त्या शिष्यामध्ये ते अधिकारीत्व संपन्न शिष्य ज्यावेळेस होतो त्याच वेळेस गुरु काय म्हणतो मग त्याला, तो असणारा उपदेश अशा समित्ताने गेल्यानंतर हातामध्ये समिधा घेऊन, समिधा म्हणजे आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे की अग्नीमध्ये आपण जे काही टाकतो, एक हा त्याला अंगुष्ठ मात्र म्हणजे आंघोळीच्या एवढी 1 इंच आणि आंघोळी एवढी असणारी लाकडाची असणारा तो भाग त्याला आपण समिधा म्हणतो. ते समिधा आपण काय करतो, घृतामध्ये निक्षेप करतो आणि त्या अग्नीमध्ये आपण स्वाहाकार करतो. अलग लक्षात समित्ताने अशा प्रकारच्या समिधा घेऊन म्हणजे स्वतःजवळ कुठल्याही प्रकारची वस्तू न ठेवता, काहीच न ठेवता त्याने काय केलं पाहिजे, गुरुग्रही गेलं पाहिजे, गुरुला दंडवत केला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे गेल्यानंतर काय समितपाणीचा अर्थ काय, मग कुठल्या प्रकारचं जसं समिधा काय होते अग्नीमध्ये तिला टाकल्यानंतर स्वस्वरूप ते त्यागून अग्नी ज्वल समानच ती होते, त्याप्रमाणे आता याला काय करायचंय, हा असणारा अध्ययन आणि अध्यापन रूपी जो यज्ञ आहे त्याला स्वतःची आहुती करून त्या स्वरूपच अग्निप्रमाणे, अला मग त्याला दररोज अग्निकार्य सांगितलंय ब्रह्मचार्यांसाठी, नित्य अग्निकार्य सांगितलं. संध्या आणि अग्निकार्य यत्ते अग्ने तेजस्तेनाहम तेजस्वी असं ते हाताला पाणी लावतात आणि दररोज अलग अलग आम्ही पाठ शाळेत असताना ते बारीक बारीक बटवा असायचे त्यावेळेस अलग उपनयन झालं की तो अग्नी प्रज्वलित असला की शेवटचा मंत्र असतो यत्ते, हाताला पाणी ओढतायचं आणि असं हातावर पाणी जोडायचं, त्या अग्नीपुढे हात धरायचा. यत्ते अग्ने तेजस्तेनाहम तेजस्वी भूयासम, यत्ते अग्ने वर्चस्तेनाहम वर्चस्वी भूयासम, यत्ते अग्ने हरस्तेनाम हरस्वी भूयासम इत्यग्निवस्थाय मानस वगैरे वगैरे असे ते सगळे मंत्र तुझ्यासारखा. यत्ते अग्नस तेजस्तेनाहम तेजस्वी, हे अग्नी तुझ्यासारखाच मला काय कर तेजस्वी बनाव. यत्ते अग्ने वर्चस्तेनाहम वर्चस्वी भूयासम, तुझ्यासारखा वर्चस्वी अलग अत्यंत श्रेष्ठ अशा दर्जाचा मला. यस्ते अग्ने हरस्तेनाहम हरस्वी भूयासम, अशा प्रकारे हे अग्नी तुझ्यामध्ये ज्याप्रमाणे हे तेज आदी म्हणून जे संपन्न आहे त्याप्रमाणेच काय कर तू मला सुद्धा बनव, अशा प्रकारची प्रार्थना, त्या प्रार्थनेचा असणारा अर्थ अलग अलग म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण स्वतःचा असणारा अहंभाव ज्या पूर्णपणे गुरुला शरण होतो. अलग तद्विद्य प्रणिपातेनं सांगितलं, परिप्रश्नेनं सेवया गीतेमध्ये तेच सांगितलं की अशा प्रकारे पूर्ण प्रणिपात म्हणजे पूर्ण शरणागती जोपर्यंत होत नाही, सेवया परिप्रश्न पहिली शरणागती, त्यानंतर गुरुग्रही राहून का असणारी सेवा तिथं जे असेल ते सेवा झाल्यानंतर परिप्रश्न, मग तुमच्या मनामध्ये जे संशय आहेत ते संशय तुम्ही गुरुला त्यावेळेस विचारू शकाल. मग त्यावेळेस गुरु जर प्रसन्न असतील तर त्या असणाऱ्या संशयाची उत्तर गुरु तुमचे संशय जे आहेत त्याचं पूर्ण निवारण गुरु करतात. म्हणजे अशा प्रकारे हा त्याचा असणारे सूत्रता म्हणजे अशा क्रमाने श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम सांगितलं. हे शिष्य अशा प्रकारे पाहिजे. मग कोणत्या गुरुकडे गेलं पाहिजे ते पण शास्त्र सांगतं. यथाकथाचित गुरुकडे जाऊन सुद्धा होत नाही. मग कोणता गुरु, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ ही 2 गुरुची लक्षण त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं उपनिषदांनी. श्रोत्रिय म्हणजे श्रोत्रिय छंदोधीते, हा छंदानाम अधीयते स श्रोत्रिय. हा छंद म्हणजे वेद, अलग लक्षात, छंद म्हणजे वेद पाणिनी सूत्रामध्ये येतं. श्रोत्रिय छंदोधीते सूत्र आहे त्याच्यामध्ये, म्हणजे छंद म्हणजे वेदांचं ज्याने वेदांगाचं ज्याने परिपूर्ण अध्ययन केलेलं आहे अशा गुरुकडेच किंवा ज्यांनी अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, वेदांग वेदांताचं गुरुग्रहातूनच ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, अशाच गुरुकडे गेलं पाहिजे. आणि दुसरं सांगितलं त्या जर ब्रह्मनिष्ठ, त्यानंतर ते ज्ञान प्राप्त केल्यानंतरची जी प्रक्रिया आहे की नुसतं ज्ञान प्राप्त करून तो फिरत बसला नाही. मग काय केला, ज्ञान प्राप्त केल्यानंतर तो असणारा जो गुरु आहे, सद्गुरु जो आहे तो ब्रह्मनिष्ठ, हा त्या ज्ञानामध्ये त्याची निष्ठा प्राप्त झाली पाहिजे. एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति, ते सत्स्वरूपाचं जे ब्रह्मतत्व आहे त्या ज्ञानामध्ये त्याची ज्यावेळेस निष्ठा प्राप्त होते अशा गुरुकडनंच प्राप्त झालेली विद्या, जसं योग्य औषध जे असतं, अलग लक्षात, योग्य डॉक्टर, अनेक आपल्याला एखादा रोग झाला की आपण काय करतो, त्याचं समजा एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्याला ते सगळं दाखवतो, तो नाडी परीक्षण करेल, हे करेल, स्टेटस्कोप लावेल, हे झालं सगळं आपण सांगतो, पोटात दुखतंय, हे दुखतंय, असं दुखतंय किंवा पोटात दुखतंय असाच रोग घ्या. मग काय करतो, तो काय 2-4 गोळ्या देतो किंवा एखादा इंजेक्शन देतो. मग काय करतो आपण, एखादा दिवस थांबतो, 2 दिवस थांबतो, काही फरक पडत नाही. मग काय आपण म्हणतो ह्याचा काही परिणाम होत नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. अलग अशा करत 2-4 डॉक्टरकडनं गेल्यानंतर एखादाच जाणकार जो डॉक्टर असतो
त्याकडे शेवटी जातो. अरे या कोणाचंही काम नाही, हा आहे जरा जुना आहे, तज्ज्ञ आहे म्हणून आपण त्याकडे जातो. गेल्यानंतर तो थोडक्यात आपल्याला फक्त सांगतो काही नाही, तुम्ही जे जेवणामध्ये तुमच्या असा असा पदार्थ खाताय म्हणून तुमच्या पोटात दुखते, तेवढा सोडून द्या, विषय संपला तुमचा. अशा प्रकारे तो योग्य असणारा अनुभवी डॉक्टर सांगितल्यानंतर तेवढं केल्यानंतर लगेच तो असणारा जो रोग आहे पोटशुळेचा आपला निघून जातो. त्याप्रमाणेच आहे. म्हणून योग्य गुरुकडनं काय जेवढं सांगण्याचं जे अज्ञान जे आहे, जे अज्ञान ज्या ठिकाणी फक्त बाजूला करायचं, ज्ञान त्या ठिकाणीच आहे, ज्ञान कुठेही गेलं नाही, सूर्य त्या ठिकाणीच आहे, परंतु आवृत्त कशाने झाला, ढगांच्यामुळे आच्छादित झालेला आहे म्हणून तो दिसत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो जो गुरु आहे, कोत्रा श्रोत्रियम छंदोधीते अथवा श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, अशा गुरुकडे गेल्यानंतर त्या तत्वाचं ज्ञान प्राप्त करून गेल्यानंतर काय होतं, त्याला त्या तत्वाचं वास्तविक ज्ञान सुस्वरूपाचं जे आहे ते त्या शिष्याला प्राप्त होतं. म्हणजे अशा प्रकारे हा सगळा जो विषय आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं किंवा गीता सांगते, भगवंत सांगतात, आचार्य सुद्धा सांगतात का या सर्व विषय आश्चर्यवतच आहे. अलग लक्षात. अशा प्रकारे हा सर्व आश्चर्यवत, सगळा आश्चर्याचाच विषय याच्यामध्ये आपण पाहतो, ऐकतो आणि सांगतो. आणि म्हणजे अशा प्रकारे हा सर्व आश्चर्य विषय असल्यामुळे इदानीम हे जे संपूर्ण जे प्रकरण आहे वेदांताचं किंवा आत्तापर्यंत आपण जे चाललेलं प्रकरण आहे त्या तत्वज्ञानाचं, त्याचं असणारं त्या आत्माचं असणारं स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, हे सगळं सांगत आलोय. त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीच सांगितलेलं नाहीये. म्हणून अशा प्रकाराचं अथ इदानीम प्रकरणार्थम उपसंहरणम ब्रूते, हे जे प्रकरण चालू केलं, न जायते म्रेते वा कदाचित पासून जे प्रकरण चालू केलं त्या प्रकरणाचा असणारा उपसंहार. आता शेवटला आलो आपण. अलग लक्षात. त्या प्रकरणाचा आता काय करतात, या ठिकाणी उपसंहार करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात 30 नंबरचा श्लोक, देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोषितुमर्हसि. देही नित्यम अवध्योयम, या देहामध्ये हा जो देही आहे हा कसा आहे, भारत सर्व देहांमध्ये हा देही हा काय नित्य अवध्य आहे. त्या कुठल्याही प्रकारे तो जो देही आहे त्या देहीचा कोणत्याही प्रकारे नाश होऊ शकत नाही. देहे सर्वस्य भारत, सर्वांच्या देहामध्ये असणारा जो देही आहे हा देही नित्य अवध्य स्वरूपाचा आहे. म्हणजे त्या देहीचा कोणीही कोणत्याही प्रकारे नाश करू शकत नाही. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोषितुमर्हसि. आणि म्हणून साठी तू काय करतोय, सर्व भूतानि, या सर्वांसाठी तू जे काय आता शोक करतोयस, काय न त्वं शोचितुम अर्हसि, तुला शोक करण्याचं कारणच नाही. अलग लक्षात. शरीर तर जाणारच आहे, शरीर नाजातस्य हि ध्रुव मृत्यू, हे तुला मागच सांगितलं. अलग म्हणजे जाणारी वस्तू आहे, त्या जाणाऱ्या वस्तूसाठी शोक का करायचा. आणि म्हणून हे अर्जुना, जे जाणारे आहे ते जाणारच आहे, त्याच्यासाठी तू शोक करू नको. आणि याच्यामध्ये राहणारा जो आहे देही हा नित्य अवध्य स्वरूपाचा आहे. त्याचा कधीच कुठल्याही परिस्थितीमध्ये जो देही जो आहे या देहीचा नाश होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे तो नित्य स्वरूपाचा सनातन स्वरूपाचा जर असेल तर हे अर्जुना तू शोक का करतो आणि कोणासाठी करतोस, असं भगवंत अर्जुनाला या ठिकाणी प्रश्न करतात. त्याचा असणार भाष्य, देही, देही म्हणजे शरीरी, नित्यम सर्वदा सर्व अवस्थासु अवध्य. का बरं अवध्य, तर निरवयत्वात् नित्यत्वाच्च तत्र अवध्य. अयम देहे शरीरे सर्वस्य सर्वगतत्वात् स्थावरादिषु स्थिती इति अपिहि. आणि हा जीवात्मा काय सर्वव्यापी असल्यामुळे हा काय, हा जो देही जो आहे हा देही सर्वत्र सर्वव्यापी असल्यामुळे सर्वांच्या स्थावर जंगम आदी शरीरामध्ये हाच स्थित आहे. सर्वत्र, अलग लक्षात, सर्वत्र जो आहे सर्वांच्या शरीरामध्ये वासुदेव सर्वम सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी गीता म्हणते काय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शृणुजैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. समदर्शन म्हणजे सर्वांमध्ये असणारा, समदर्शन करणं म्हणजे काय, तर समदर्शन म्हणजे सर्वांमध्ये असणारा हा जो देही आहे
हा शरीरी जो आहे हा शरीर त्याचं एकत्वाने दर्शन करणे म्हणजे सर्वत्र समदर्शन करणे. वासुदेव सर्वम, तो वासुदेवच आहे या अनुषंगाने सर्वांकडे पाहणे, अशा प्रकारची दृष्टी प्राप्त करून घेणे. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारा हा देही काय शरीरी जीवात्मा सर्वव्यापी असल्यामुळे सर्वांच्या स्थावर जंगम आदी शरीरामध्ये स्थित आहे. सगळ्यांनी ब्रह्मादी पिपीलिकापर्यंतम सांगितलं शास्त्राने. ब्रह्मदेवापासून ते अत्यंत सूक्ष्म म्हणजे पिपीलिका म्हणजे मुंगी, त्या मुंगीपासून ब्रह्मापर्यंत जेवढे पण देह आहे या सर्व देहांमध्ये असणारा जो देही आहे हा देही नित्य स्वरूपाने एक स्वरूपाने सर्वव्यापी स्वरूपाने तो एकच आहे. आणि तोच काय सर्व शरीरांमध्ये तोच देही व्याप्त झालेला आहे. जसा प्रकाश अलगा ज्या ठिकाणी एकदा सूर्याचा प्रकाश जसा असा एकदा सूर्य उदय झाल्यानंतर सर्वत्र प्रकाशित होतो त्याप्रमाणे हा देही जो आहे हा देही सर्वांच्या अंतःकरणामध्ये तोच प्रकाशमान करत आहे सर्वांना. म्हणून सर्व शरीरामध्ये स्थावर जंगम आदी शरीरांमध्ये तोच स्थित आहे. तरी सुद्धा अवयवरहित व नित्य असल्यामुळे कायम सर्व अवस्थामध्ये हा अवध्य स्वरूपाचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वांच्या शरीरामध्ये तोच असून सुद्धा निरवय स्वरूपाचा तो असल्यामुळे अवयवरहित असल्यामुळे तो नित्य आणि कायम सर्व अवस्थामध्ये शरीराच्या जरी अवस्था बदलत गेल्या तरी तो देही आहे हा देही नित्य एकाच अवस्थेमध्ये असल्यामुळे तो अवध्य आहे. त्या देहीचा नाश होऊ शकत नाही. सर्वस्य प्राणिजातस्य देहे वर्तमाने अपि अयम देहिनः न वध्यो यस्मात् तस्मात् भीष्मादीनि सर्वाणि भूतानि उद्दिश्य न त्वं शोचितुम अर्हसि. आणि म्हणजे अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांच्या शरीराच्या नाशानंतर सुद्धा शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा काय या आत्म्याचा हा जो देही आहे या आत्म्याचा या देहीचा देहाचा नाशानंतर या देहीचा नाश होऊ शकत नाही. आणि म्हणून मी सातत्याने आपण आस्तिक आणि नास्तिक म्हणतो. अलग लक्षात आपण सर्वत्र एक शब्द वापरतो कोणता, एक तर आस्तिक आणि दुसरा नास्तिक. मग आस्तिक कोण आणि नास्तिक कोण, तर आस्तिक म्हणजे तेच आस्तिक जे देहाच्या व्यतिरिक्त इथे काहीतरी वस्तू आहे अलग लक्षात आणि ती वस्तू येते जाते अशा प्रकारचा अनुभव किंवा अशा प्रकारचं ज्ञान ज्यांच्यामध्ये आहे ते सगळे आस्तिक अलग लक्षाने. म्हणून आपण मनुष्य जरी गेल्यानंतर आपण का करतो, पहिलं श्राद्ध द्वितीय श्राद्ध तृतीय श्राद्ध नंतर 10वा करतो, 12वा असेल 13वा असेल हे सगळ्या ज्या विधी करतो या विधिकामध्ये देह झाल्यानंतर तो विषय संपतो. देह जळल्यानंतर काहीच राहत नाही. मग या विधी कोणासाठी 10वा 12वा वार्षिक श्राद्ध आपण या सगळ्या विधी करतो या कोणासाठी, तो जाऊन वर्ष होतं, वर्ष झाला तरी आपण वर्ष श्राद्ध वार्षिक श्राद्ध आपण करत असतो. हे कोणासाठी, मग हे तो असणारा जो देही आहे त्या देहीचं असणार ज्ञान घेऊन म्हणजे हा देही आहे हा नित्य स्वरूपाने राहणारा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आत्म्याचा नाश होऊ शकत नाही किंवा कोणीही ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा नाश कोणीही करू शकत नाही. आणि म्हणूनच काय हे भीष्मादी सर्व प्राणीमात्रांसाठी सुद्धा तुला शोक करणं योग्य नाही. जो देही आहे या देहीचा कधीच नाश होऊ शकत नाही, तो अवध्य स्वरूपाचा आहे. आणि म्हणून हे अर्जुना तू या ठिकाणी शोक करण्याचं काही कारण नाही. इतः परमार्थत्वापेक्षया शोकमोहो वा न संभवति इति उक्तम न केवलम परमार्थतत्वापेक्षया एवं किंतु. आणि म्हणजे अशा प्रकारे परमार्थ स्वरूपाने परमार्थ स्वरूपाने म्हणजे काय, वास्तविक स्वरूपाने त्याचं वास्तविक असणारं ज्ञान प्राप्त करून काय केलं पाहिजे, अशा प्रकारे सांगितले की परमार्थ तत्वाच्या अपेक्षेमुळे शोक मोह होत नाही. हा शोक आणि मोह काय, परमार्थ तत्वाच्या अपेक्षया जेव्हा परमार्थ तत्व कळलं नाही, शरीर म्हणजेच मीच,
अशा प्रकारे ज्यावेळेस भावना झाली, म्हणजे शरीराच्या नाशाबरोबर मी यांना मारल्यानंतर या सर्वांचा नाश होणार आहे, ही जी विद्या आहे अशा प्रकारची लौकिक विद्येपेक्षाही श्रेष्ठ दर्जाची, कालचा विषय तुमचा झालेला अलग लक्षात, परमार्थ तत्वाचं असणारं ज्ञान म्हणजे हेच की शरीराच्या व्यतिरिक्त तो आहे, अलग लक्षात, म्हणजे त्यांचा संबंध तिथं आहे, अलग लक्षात. म्हणून या ठिकाणी लौकिक जी विद्येच्या लौकिकामध्ये काय म्हणेल, तो शरीर म्हणजेच मी, या शरीराच्या नाशाने माझा नाश होणार आहे, अशा प्रकारे समजणं म्हणजे लौकिक विद्या झाली त्याची, हेच तो समजतो. परंतु पारमार्थिक विद्येमध्ये काय म्हणेल, या शरीराचा नाश झाला तरी माझा नाश होऊ शकत नाही, कारण मी नित्य स्वरूपाचा आहे, अशा प्रकारचं ज्ञान त्याला होणं, ही विद्या म्हणजे आध्यात्मिक विद्या. आधी आत्मने, आत्मविषयक विद्या, अध्यात्म विद्या विद्यानाम, गीतेमध्ये सांगितलं पुढं की सर्व ज्या विद्या आहे याच्यामध्ये मी अध्यात्म विद्या आहे. अध्यात्म म्हणजे अधि प्लस आत्मने, या शरीरामध्ये आत्म्या संबंधित असणारी विद्या, आत्मस्वरूपा संबंधित असणारी विद्या म्हणजे अध्यात्म विद्या. त्या विद्येमध्ये काय सांगितलं, कालचा प्रश्न, की त्या विद्येमध्ये हाच विषय सांगितला, जे आपण म्हणतो मी जीवात्मा अस्मिन शरीरे जीवती इति जीवात्मा, या शरीरामध्ये आल्यानंतर तो जगण्याचं काम करतो म्हणून आपण त्याला जीवात्मा म्हणतो. परंतु वास्तविक स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे तो जीवात्मा कशाच्या, अंतःकरणाच्या अनुषंगाने, सुख कोणाला, सुख दुःख कोण अनुभवतं या शरीरामध्ये, स्थूल शरीर तर अनुभवत नाही, मग कोण अनुभवतं, तर सुख दुःख हे सर्वच्या सर्व सूक्ष्म शरीरात याच्यामध्ये असणार. आणि हे सूक्ष्म शरीर ही सर्व सुख दुःख ज्या अनुभव असतं, कशाच्या अनुषंगाने अनुभवतं, मन बुद्धी चित्त आणि त्या ठिकाणी असणारं अत्यंत जवळतं अहम तत्व याच्या अनुषंगाने हे सूक्ष्म शरीर हे सुख आणि दुःख अनुभवत राहतं. कारण का, त्याला असणारं, पुन्हा खाली जावा कालचा विषय, पुन्हा त्याला स्वस्वरूपाचं अज्ञान, अहम भावना, ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो चित्त आणि जडग्रंथी, ज्या ठिकाणी बांधली गेली, म्हणजे असणारं ज्या ठिकाणी त्या चित्तचं असणारं प्रतिबिंब त्या ठिकाणी पडलं, त्यावेळेस त्याला ग्रहण करण्याची असणारी, त्यावेळेस ते ग्रहण केलं त्याला, आणि काय त्याने मन बुद्धी अहमनी त्याला काय केलं, ग्रहण केलं, आणि अहमनी पुढे चित्त, चित्त बुद्धी, बुद्धी मन, मन इंद्रिय, अशा प्रकारे त्याला पुन्हा ती सिक्वेन्स चालू झाली. आणि मग या ठिकाणी जीवात्मा अस्मिन शरीरे जीवते इति जीवात्मा, या शरीरामध्ये राहून तो जगतो, आणि जी आहे सुख दुःख कशाच्या अनुषंगाने, अंतःकरणाच्या अनुषंगाने. देहाला मारल्यानंतर देहाला दुःख होत नाही, अलग लक्षात. मग दुःख कोणाला होतं, तुम्हाला कधी कधी बोललं तरी माणसाला, मारणं तर फार लांब, पण एखादा माणूस एखादा असा शब्द बोलतो की हा 2-3 दिवस जेवणच सोडून देतो. मग आता शरीराचा तर काहीच तिचा विषय झालेला नाही, पण मग दुःख कोणाला होतं, मग दुःख हे अंतःकरणाला होतं, सूक्ष्म शरीराला त्या ठिकाणी दुःख होतं. आणि मग काय त्याला अतिशय वेदना, मग त्या अंतःकरणाला मला फार वेदना झाल्या, वेदना कोणाला, तर अंतःकरणा शरीराला काहीच होत नाही. सगळं जे काय होतंय सुख दुःखाचा अनुभव होत आहे कोण, अस्मिन शरीरे हा जीवात्मा, जोपर्यंत स्वतःला या शरीराच्या अनुषंगाने अहम भावाने हे माझा आहे या प्रकारे जोपर्यंत म्हणत आहे, तोपर्यंत त्या शरीराच्या अनुषंगाने असणारी सर्व सुख आणि दुःख हा जीवात्मा भोगत असतो. आणि त्यांना घेऊन पुन्हा सुद्धा हात जात असतो. आता जातो जातो म्हणजे कोण जातं, अलग आपण देहानंतर जाण्याची जी प्रक्रिया जी आहे, जाण्याची प्रक्रिया कोणाची, सूक्ष्म शरीरच जातं. जातं मग कोण कोणाला घेऊन जातं, हेच मन बुद्धी चित्त अहंकार हे जे असणारे जे संस्कार आहेत. मग आपण काय आपल्या शास्त्रामध्ये आपण संस्काराला का महत्त्व देतो, तर संस्काराला महत्त्व देण्यामागचं कारण एवढंच की संस्कार जे बुद्धीवर आहेत हे जात नाही. एकदा तुमच्या बुद्धीवर ते संस्कार पडले की ते संस्कार तसेच राहतात. जरी सूक्ष्म शरीर ज्यावेळेस निघतं त्यावेळेस हे सगळे संस्कार घेऊनच जातं.
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम एतत्ति दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम. आणि मग संस्कार घेऊनच तो काय करतो, पुढच्या जिथं त्याला जन्माला यायचं त्या ठिकाणी अथवा शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो विजायते, ते संस्कार घेऊनच काय होतं, तो पुन्हा जन्माला येतो. म्हणून हे संस्कार जे आहे ते संस्कार उत्तम करण्यासाठी आमच्या शास्त्राने सातत्याने प्रयत्न सांगितले. सम्यक कार्यते इथे संस्कार, त्याला ठीक व्यवस्थित करणे, कारण का हे संस्कार त्याच्या बरोबर येणार आहे. आता जरी सुरुवात केली, जरी नाही पोचलो तरी असणारे श्रवणादी जे संस्कार आता जे तुमच्या चित्तावर पडत आहेत, हे संस्कार त्या ठिकाणी स्थिर होणार आहेत. या जन्मामध्ये नाही तर पूर्वजन्म, पुढच्या येणाऱ्या जन्मामध्ये कधी ते फलान्मुख होऊन तो पुन्हा त्या मार्गाला लागणार. ही सगळी जी प्रक्रिया असते एका जन्माची प्रक्रिया नसते. अनेक बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते सांगितलं, एका जन्मामध्ये नाही. अलग लक्षात, कधीतरी अनेक जन्मामध्ये, बहुनाम जन्मनाम अंते सांगितलं गीतेमध्ये, अनेक जन्माच्या अंते कुठेतरी ज्ञानी माम प्रपद्यते, तो काय मला जाणण्याच्या योग्यतेचा प्राप्त होतो. एवढी सहज जी आहे प्रक्रिया, ही एवढी सहज नाही. परंतु प्रक्रिया जी गुरुमुखातून किंवा जी आहे शास्त्रार्थ संवित जी प्रक्रिया आहे ती योग्य प्रक्रिया आहे. त्या योग्य प्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला चालायचं, मार्ग योग्य मार्गावर निघायचं. पहिलाच मार्ग चुकला तर गडबड होते. म्हणजे कोणता योग्य मार्ग आहे, जो आहे श्रवण मनन निदिध्यासना, जो शास्त्र गुरु उपसत्ती, हा जो मार्ग जो सांगितलेला आहे शास्त्राने, या शास्त्रीय मार्गाने ज्यावेळेस तो चालत चालत जाईल तर निश्चितपणे त्याला फायदा होणार. लगेच काय सातव्या भूमिकेवर या जन्मातच जाऊन बसणार नाही, अलग लक्षात. परंतु त्याच्यासाठी सुरुवात योग्य पाहिजे. मला जर दिल्लीला जायचं असेल तर इथनं सुरुवात मला नीट केली पाहिजे. इथनं पौडला गेलं पाहिजे, तिथनं भुगा भुकुम करत पुणे चांदणी चौकात गेलं पाहिजे, तिथनं स्टेशनला गेले पाहिजे, पुन्हा स्टेशनला, तिथनं त्या एक्सप्रेसमध्ये बसलो योग्य झेलम एक्सप्रेसमध्ये, तर ती मला दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. पण दिल्लीपर्यंत जातं, दिल्लीचा असणारा प्रवास लांब आहे. परंतु मार्गक्रमण पायी का व्हायना, मार्गक्रमण या क्रमाने गेला तर तो आज ना उद्या पोहोचणार आहे. म्हणून सांगतो बहुनाम जन्मना म्हणते, एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्म, अनेक जन्म संसिद्धी ततो याति पराम गतीम. पुन्हा ते पण गीतेने सांगितलं, एका अनेक जन्मामध्ये असणारी संसिद्धी ज्यावेळेस प्राप्त होते त्याला त्यावेळेस तो त्या परामगतीला प्राप्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या मार्ग योग्य मार्गाने जा, हे महत्वाचं. अलग लक्षात. इथनं त्यांनी पौडलाच गेलं पाहिजे, पौड नंतर खाली पिरंगूट चांदणी चौक भुगा भुकुम करत त्यांनी योग्य पुन्हा स्टेशनपर्यंतच पोहोचलं पाहिजे. आता जायचं दिल्लीला, मी इकडे खाली गेलो कोकणामध्ये, तर आता काही उपयोग होणार आहे का, काही उपयोग होणार नाही. म्हणजे काय, मार्ग पहिलाच चुकला. मग चुकीच्या डावीकडे वळलो की चुकीच्याच मार्गाला गेला, मग तो पुढे कुठेही गेला, अलग लक्षात, तो पुढं 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 जाईल त्या याच्यामध्ये बा समुद्रापर्यंत जाईल तर समुद्रात बुडेल, पण योग्य स्थानावर जाणार नाही. म्हणून स्थान जो आहे, स्थान योग्य निश्चित झालं पाहिजे. मग साधक म्हणून पहिल्या आपण ज्या पाठात सातत्याने एक गोष्ट पाहत होतो, साधक आणि त्याचं असणारं साध्य, मला कुठं जायचंय हे ज्यावेळेस त्याचं निश्चित होतं त्यावेळेस त्या अनुरूप मग त्याची असणारी साधन, अलग अलग साधकाचं साध्य ज्यावेळेस निश्चित होतं की मला या ठिकाणीच पोहोचायचं आहे, माझं अंतिम स्थान जे आहे हे इथेच आहे, हे ज्यावेळेस साधकाची निश्चितता होते त्या अनुषंगाने मग काय त्याची असणारी मग साधना, तो आरंभ करेल. म्हणजे काय करायची, त्याला गुरु सांगतील अशी साधना कर, तशी साधना कर, काय जे काय असेल ते त्या साधनेच्या अनुषंगाने ती साधना करत 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 ती सुद्धा कशी केली पाहिजे, ती नित्य केली पाहिजे. की एक दिवस केली, 4 दिवस सोडून दिली, हे सगळ्या गोष्टी शास्त्रात चालत नाही. अलग नित्य नेमना, आम्ही तो प्राणी दुर्लभ सांगितलं. नित्य नेमाने कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये खंड न पडता काही असो, पण माझी ही 2 बाबा ही व्रत मी केलेलीच आहे, सकाळी असं झाल्याशिवाय मी एवढं केल्याशिवाय होणार नाही, संध्याकाळी हे जप तप केल्याशिवाय मी काही आहार घेणार नाही, आणि नित्य नेमन आम्ही सांगितलं. माऊलीने सुद्धा तेच सांगितलं साधनेच्या अनुषंगाने, तो प्राणी दुर्लभ सांगितला. अलग अलग की ज्याने खरोखरच जो नित्य साधना करतो असा जो प्राणी आहे अत्यंत दुर्लभ प्रकारचा सांगितला. आणि मग अशा प्रकारे साध्यावर लक्ष केंद्रित करून ज्यावेळेस आपण साधनेचा आरंभ करतो त्यावेळेस ती जी साधना असते ती फलद्रूप होते. आणि म्हणून याकरता म्हणून साध्य पहिलं निश्चित केलं पाहिजे, मला काय बनायचंय,
महाराजांचं साध्य निश्चित होतं की मला विठ्ठलच बनायचं. अलग लक्षात. म्हणून त्यांची असणारी सगळी साधना विठ्ठलाच्या अनुषंगानेच चाललेली होती. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. मला दुसरं काही नको. त्या पांडुरंगाच्या चरणावरच मला पोहोचायचं आहे. दुसरं काही त्याच्यासाठी त्याच्या अनुषंगानेच जी असणारी प्रत्येक शब्दामध्ये असणारी जी साधना होती ती साधना त्या अनुषंगानेच चाललेली होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. त्या व्यतिरिक्त कोणतीच साधना नव्हती. मग ती साधना काय, त्या साधनेने तिथपर्यंत घेऊन गेली साधना. कारण का, ध्येय निश्चित होतं की तिथपर्यंत मला जायचं आहे. मला दुसरा बाकी काही नको. ह्या रस्त्यावर नको, त्या रस्त्यावर नको. मला हाच रस्ता जो आहे या रस्त्यानेच मला जायचं. म्हणजे हाच रस्ता मला त्या पांडुरंगापर्यंत पोहोचवणारा आहे. म्हणून त्या अनुषंगाने त्यांची साधना. त्या म्हणून साध्य ज्यावेळेस निश्चित होतं त्या साध्याच्या अनुरूप ज्यावेळेस साधना नित्य चालते त्याच वेळेस ती साधना मग त्या साधकाला, मग त्या साधनेच्या जोरावर, अलग लक्षात, जप तप जे काय असेल त्याच्या जोरावर ती साधना करते. त्या साधकाला त्या साध्यापर्यंत घेऊन जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यामध्ये होतो. परिपूर्णता त्यामध्ये होते. अलग लक्षात. गोंदवलेकर महाराजांचं तुम्ही उदाहरण पाहिलं, दुसरं काही नाही जीवनामध्ये. रामदास स्वामीजी असो, गोंदवलेकर महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, जीवनामध्ये फक्त काय नामाचीच फक्त साधना केली तर त्यांना राम प्राप्त झाले. फक्त नामानेच, बाकी काही केलं नाही. श्रीराम जय राम जय जय राम एवढंच, बाकी काही नाही. महाराजांनी फक्त विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग एवढ्या त्या साधनेच्या जोरावर. परंतु ती साधना कशी होती, नित्य स्वरूपात, त्या व्यतिरिक्त अन्यत नव्हता कुठला व्यवहार त्यांच्या साधनेमध्ये. जेव्हा अशीच प्रकारे साधना होते तेव्हा ती साधना त्याला साध्यापर्यंत पोहोचवून नेते. म्हणजे अशा प्रकारे याप्रमाणे हे जे काही सगळं ज्ञान आतापर्यंत सांगितलं हे पारमार्थिक तत्वाचं ज्ञान. अलग लक्षात. म्हणून जोपर्यंत अलग लक्षात आपण भौतिक सुखामध्ये आहोत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, तोपर्यंत त्याच्या मनाची असणारी ओढ ज्याला म्हणतो आपण, अलग लक्षात, ते पारमार्थिक सुखाकडे किंवा परमार्थाकडे त्याची लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ते असणारं पारमार्थिक तत्वाचं ज्ञान आतापर्यंत सांगितलं. हे असं आहे परमार्थ तत्व. अशा प्रकारे सांगितले की पारमार्थ तत्वाच्या अपेक्षेमुळे शोक मोह होत नाही. आणि शोक आणि मोह दुःख का होतं तर शरीराला मी माझं मानलं आणि शरीराच्या अनुषंगाने हे असणारे सर्व मी माझे ज्या ठिकाणी मानलं त्या ठिकाणी त्याला दुःख झालं. परंतु परमार्थ स्वरूपाने ज्यावेळेस त्याने स्वतःला जाणून घेतलं, अरे वास्तविक माझं स्वरूप असंच आहे हे जाणलं, परमार्थ तत्वाच्या अपेक्षेमुळे शोक मोह होत नाही. इतकेच नाही तर परमार्थ तत्व अपेक्षा शोक आणि मोह सुद्धा करू नये. आणि म्हणून ज्याने वास्तविक त्या परमार्थ तत्वाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण आहे. स्वस्वरूपाचं ज्ञान, सुस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय, माझं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान. मी जे समजतोय ते वेगळं आहे परंतु वास्तविकता वेगळी. जसं सातत्याने एक उदाहरण देतो, त्या मित्राला आपण, माझा फार जिगरी मित्र आहे, अत्यंत जवळचा मित्र आहे, अलग लक्षात, मला तो अतिशय चांगला वाटतोय, त्याशी व्यवहार करतोय, असं करतोय तसं करतोय, सगळं चाललंय, फिरायला जाणं खाणं पिणं सगळं काय जे काय आहे त्या मित्राला अतिशय जीवलग मित्र, सगळे त्याच्याबरोबर माझे व्यवहार चालले आहेत. परंतु ते माझाच असणारा दुसरा मित्र ज्यावेळेस मला तो आत्तापर्यंत काय मी भ्रमात आहे, तो असा आहे, तो किती चांगला आहे, तो तमुक आहे, तो अमुक आहे, हे सगळं म्हणतोय. परंतु माझा दुसरा असणारा एक चांगला मित्र येऊन ज्यावेळेस मला सांगतो की अरे तू जे त्याला समजतोय, मी पाहतोय तू 2 महिने 3 महिने तुम्ही बाबा सध्या तुमची फारच मैत्री वाढली, असं झालंय तसं, अरे पण तू जे समजतोय तसा नाही, तो वास्तविक असा आहे. हे ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस आपण काय करतो, अरे आपण कुठेतरी चुकीच्या माणसाबरोबर चाललोय आहे, आपण कुठेतरी आता याचं हे कमी केलं पाहिजे, योग्य मार्गावर आलं पाहिजे. मग आपण काय करतो, योग्य मार्गावर येतो सांगितल्यानंतर. म्हणजे आत्तापर्यंत वास्तविक स्वरूपाचं त्याचं ज्ञान नव्हतं मला, म्हणून मी म्हणत होतो की तो असा आहे, तो किती चांगला आहे, तो अमुक आहे, तो ढमुक आहे. परंतु ज्यावेळेस मला त्याच्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान कळलं त्यावेळेस काय केलं, मी त्याचा असणारा संग सोडून दिला. तसंच येतं, जोपर्यंत मला त्याचं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ही सगळी सुख दुःख आहे त्याच्याबरोबर. पण ज्यावेळेस त्याचं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल
त्यावेळेस मग सुख नाही आणि दुःख नाही. सौख्यम न दुःखम, सुख पण नाही आणि दुःख पण नाही. सुखाच्या अपेक्षा दुःख आहे, पण तिथं काहीच नाही. म्हणून अशा प्रकारे त्याने त्याच्या परमार्थ तत्वाला प्राप्त केलं. न की परमार्थ तत्व अपेक्षा शोक मोह करू नये. ज्याने त्या परमार्थ तत्वाला प्राप्त केलं त्याला वास्तविक जीवनामध्ये शोक आणि मोहाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून त्या परमार्थ तत्वाचं ज्ञान हे अर्जुना तुला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता थोडासा विषयांतरामध्ये गेले. स्वधर्म अलग लक्षात, हे परमार्थ ज्ञान सांगितलं, परंतु लौकिक ज्ञानामध्ये सुद्धा तुला शोक आणि मोह करायची गरज नाही. कारण का स्वधर्ममपि चापेक्षा न विकंपितुमर्हसि धर्माधियुद्धात् शय्योन्यत क्षत्रियस्य न विद्यते. आणि अशा प्रकारे तुला स्वधर्म जाणून सुद्धा परमार्थ तत्वाची गोष्ट आता थोडा वेळ थांबू, लौकिक विषय करू आपण. लौकिक विषयाच्या अनुषंगाने सुद्धा तुला हे धर्मयुद्ध सोडून चालणार नाही. स्वधर्ममपि चापेक्ष, आपला असणारा स्वधर्म क्षत्रियांचा शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धेच्या पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रकर्म स्वभावजम. क्षत्रियांचा असणारा स्वधर्म कोणता आहे तर युद्ध हाच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपला स्वधर्म क्षात्रधर्म पाहूनही तू विकंपित होऊ नये, म्हणजे विचलित होण्याचा नाही. कारण तुझा तो धर्मच आहे क्षत्रियांचा, युद्ध करायला तुझा हा धर्मच आहे. अलग लौकिक दृष्ट्या सुद्धा तुझा तोच धर्म आहे. म्हणून तू विचलित होऊ नको. कारण धर्मयुद्धापेक्षा श्रेष्ठ क्षत्रियांसाठी दुसरे कोणतेच कल्याणकारक नाही. धर्माधियुद्धात श्रेयोन्यत, अलग आहे, धर्मयुद्धच आहे तुझ्या अनुषंगाने, अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे असणार हे धर्मयुद्ध तुला करणं प्राप्तच आहे. नुसतं प्राप्तच नाही तर काय कल्याणकारक आहे. धर्माधियुद्धात श्रेय, श्रेय आणि ह्या युद्धाने तुला काय श्रेय म्हणजे कल्याणच तुझं होणार आहे. अन्यत क्षत्रियस्य न विद्यते, धर्मयुद्धापेक्षा दुसरं कोणतंच कल्याणकारक गोष्ट क्षत्रियांच्या दृष्टीने नाही. आणि म्हणून सुद्धा परमार्थ तत्वाचं ज्ञान थोड्या वेळा बाजूला राहू दे, परंतु लौकिक न्यायाने सुद्धा तुला आता हे युद्ध करणं क्रमप्राप्तच आहे. आणि म्हणून हे युद्ध हे अर्जुना तुला केलंच पाहिजे. त्याचा असणारा विशेषार्थ उद्याच्या पाठामध्ये बघू.